न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। हिंजवडी आणि आयटी पार्क परिसरात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने प्रशासकीय नियोजनाचे पूर्णपणे वाभाडे काढले आहेत। स्मार्ट सिटीचा आव आणणाऱ्या महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे अवघ्या तासाभराच्या पावसात संपूर्ण आयटी नगरी पाण्याखाली गेली। मात्र या सर्व गोंधळात पालिकेचे अधिकारी सुस्त असताना रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला। भर पावसात आणि पाण्यात उभे राहून सेवा देणाऱ्या पोलिसांनाच अखेर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचं चित्र काल पाहायला मिळालं। पालिकेची पावसाळापूर्व कामे कागदावरच। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाणी निचरा होण्याची यंत्रणा सज्ज केल्याचे दावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून केले जातात। मात्र काल झालेल्या पहिल्या जोरदार पावसात मुंबई बंगलोर महामार्ग हिंजवडी फेज 1, 2 आणि 3 कडे जाणारे मुख्य रस्ते जलमय झाले होते। कमरे एवढ्या साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना चालकांची मोठी तारांबळ उडाली। पालिकेच्या या उघड्या पडलेल्या ढिसाळ कारभारामुळे लाखो आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले। आयुक्त म्हणतात वेबसाईटवर समर्थन करा, जनता विचारते पुरस्कार मिळतोच कसा। एकीकडे शहराची तुंबई झाली असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सूर्यवंशी साहेब जनतेला आगळेवेगळे आव्हान करत आहेत। पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्वांनी ऑनलाईन समर्थन नोंदवावे असे आवाहन आयुक्तांनी केले। आयुक्तांच्या या डिजिटल आव्हानानंतर मात्र करदात्या नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे। शहरात कचरा कोंडी आणि पाणी कोंडी उडालेली असताना केवळ कागदावर आणि वेबसाईटवर समर्थन मागून शहर सुंदर कसे होणार असा सवाल जनतेने उपस्थित केलाय। दरवर्षी केंद्र सरकारकडे पिंपरी चिंचवड शहराला मिळणाऱ्या स्वच्छ आणि सुंदर शहर पुरस्कारावरच आता नागरिकांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। रस्त्यावर सांडपाणी आणि पावसाचे पाणी साचत असताना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार महापालिकेला मिळतोच कसा असा सनसनीत सवाल आता जनतेमधून जाहीरपणे विचारला जात आहे। सीसीटीव्ही बंद, नियंत्रण यंत्रणा सुस्त, अतिशय संवेदनशील आणि वर्दळीच्या या भागात वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी बसवलेले कोट्यावधी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे ऐनवेळी बंद असल्याचं समोर आलंय। डिजिटल सुरक्षेच्या गप्पा मारणारी इतर शासकीय यंत्रणा पूर्णपणे सुस्त पडली असून रस्त्यावरील नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी डिजिटल नियंत्रण कक्षाकडे कोणतीही यंत्रणा सक्रिय नव्हती। यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या। दोष यंत्रणेचा, रोष पोलिसांवर। रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे मुंबई बंगलोर महामार्ग आणि हिंजवडीच्या अंतर्गत रस्त्यावर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या। अशा कठीण परिस्थितीत वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरून कोंडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते। पालिका आणि महामार्ग प्राधिकरणाच्या कामातील त्रुटींमुळे उद्भवलेल्या या परिस्थितीचा थेट ताण वाहतूक पोलिसांवर पडला। संतापलेल्या वाहन चालकांनी आणि नागरिकांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनाच दोषी ठरले। प्रत्यक्ष काम करणाऱ्या पोलिसांना यंत्रणांच्या सुस्तपणामुळे जनतेचा रोष पत्करावा लागणे अत्यंत दुर्दैवी आहे। नागरिकांचा थेट सवाल, वेबसाईटवर क्लिक करून शहर सुंदर दाखवण्यापेक्षा प्रशासनाने रस्त्यावरील वस्तुस्थिती सुधारावी। जर पहिल्याच अवकाळी पावसात आयटी नगरीचा ही अवस्था होत असेल तर महापालिकेचे अधिकारी एसी केबिन मधून बाहेर कधी पडणार? यंत्रणांच्या सुस्तपणामुळे आम्ही त्रास सहन का करायचा? वाकड, तातवडे, पुनावळे, हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरात रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते। आता तरी पालिका प्रशासन ऑनलाईन रेटिंगच्या पलीकडे जाऊन मान्सून पूर्व कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार की नाही, की पुन्हा जैसे थे परिस्थिती ठेवून पोलिसांना आणि जनतेला बळीचा बकरा बनवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।